ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. मोदी सरकारचे यशस्वी 11 वर्ष, संकल्प ते सिद्धी तक. हिंगोली जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न. येथील दिनांक 8 जून रोजी रविवार भारतीय जनता पार्टी जिल्हा हिंगोलीच्या वतीने मोदी सरकारची यशस्वी 11 वर्षे संकल्प ते सिद्धी तक या कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदेश सचिव किरण पाटील यांनी मार्गदर्शन करून मोदी सरकारने केलेली विकास कामे व योजनेची माहिती गावागावात जाऊन सांगावे असे आवाहन केले. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, जिल्हा परिषद सदस्य नंदू खिल्लारे, पांडुरंग पाटील, मिलिंद यंबल, सुरजित सिंग ठाकूर, खोबराजी नरवाडे, रजनीश पुरोहित, माणिक लोडे, रजनीताई पाटील, अंकुश आहेर, संतोष टेकाळे, उमेश गुट्टे, आशिष शर्मा आदी जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नंदकिशोर खिल्लारे यांनी केले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. त्या ठिकाणी आपल्या जिल्हा कमिटी 3 तारखेला गठीत झाली. त्या ठिकाणी 4 तारखेला आपल्या प्रतिसादी कार्यशाळा, आठवड्याची कार्यशाळा त्या ठिकाणी संपन्न झाली. आपण जिल्ह्याची कार्यशाळा आपण 6 तारखेला करायची होती. आज आपण 8 तारखेला ठिकाणी करतोय. 9-8 जूनला मीडिया, आपलं मीडिया संवाद हा अभियान शुभारंभ होईल उद्या, आज. आणि तो डिजिटल प्रतियोगिता ही या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू होईल. आणि 9 जिल्हा प्रदेश कार्यकारिणी या ठिकाणी लोक प्रदेशचा त्या ठिकाणी प्रेस वार्ता होईल, पत्रकार परिषद परदेशवर होईल. त्या ठिकाणी 10 ते 11 जूनच्या पुढे या ठिकाणी आपल्या जिल्हास्तरीय प्रेस वार्ता होती ना. त्या ठिकाणी 12 ते 17 जून विभिन्न स्तरावर आपल्या अभियान गतिविधी होती. त्यानंतर 21 तारखेला आपण योगा दिन करतोय आणि आपण 25 जूनला त्या ठिकाणी आपला जो आणीबाणी लागली होती आणि इंदिरा गांधींनी जो अतिरेक आपल्या भारतावर केला होता त्या आणीबाणीचं त्या ठिकाणी काळा दिवस म्हणून पाण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण प्रधानमंत्री करणार आहोत. आणि मित्रांनो, आपण बघितलं असं अनेक योजना मोदी साहेबांना पुढे आणल्या, जनतेपुढे आणल्या, सर्वसामान्य जनतेला ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. पण त्या नागपूर रस्ते असतील, आपण बघितलं असेल की ज्या नागपूर रस्ते आपण कधी बघितले नव्हते एवढे चांगले मित्रांनो आपण या ठिकाणी रस्त्याचं काम आपल्या ठिकाणी झाले. आपण विमानतळ जर बघितले असते, विमानतळ भारताचं एकही विमानतळ असं नाही. संभाजीनगरचं असेल, मुंबईचं असेल, बेंगलोर असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, ही विमानतळ अतिशय कुशल म्हणजे देशात आपण बघत होतो की इंग्लंडला गेलं तर फार मोठं विमानतळ होतं. इंग्लंडच्या धर्तीवर आज भारतामध्ये मद्रासचं, चेन्नईचं असेल, त्या ठिकाणी दिल्लीचं असेल, मुंबईचं असेल. आज विमानं आपण दिल्लीला गेले तर टर्मिनल 3 म्हणजे आपण एका टर्मिनलवर दुसऱ्या टर्मिनल जायचं असेल तर आपल्याला 20 ते 25 अर्धा घंटा टर्मिनलला जावं लागतो. एवढे मोठे विमानतळ आपण मुंबईत झाले. आपण रेल्वे स्टेशन बघा, आज परभणीचं असेल, हिंगोलीचं असेल, मुंबईचं असेल, विमानतळ डिजिटल विमानतळ त्या ठिकाणी गेले. रवी पाटला काल गावातल्या संजय गांधी निर्माण योजनेच्या बाया मंच जवळ केले. मला स्पीकर ऑन करून बोलून गेलं, हे साहेब म्हणले 6 महिन्यापासून या लोकांना पगार नाही. तुम्ही गेले का त्यांच्यापर्यंत, लोकांपर्यंत गेले का, KYC त्यांची केली का? त्यांनी उद्या कॅम्प ठेवला KYCचा गोरेगावात. आता सरकारचं हे मोठं अभियान चालू आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक लोकांकडे जाऊन 7-12चा उतारा असो किंवा अन्य योजना असो, ते तहसीलदारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले. आरोग्याच्या योजना सुद्धा मोठ्या प्रमाणात सरकार करू लागले आहे. मग तिथपर्यंत आम्ही पोहोचतो का? मराठीला आपण सगळीजण खेडेगावाची माणसं, मराठी जे मन आहे बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याची गहू विकतात. तुम्ही जर असं करू लागले तर पुढं आपलं काय आधी विचार आम्हाला करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्या, नगर परिषद आल्या, पंचायत समिती आल्या. ह्या निवडणुकीत आपल्याला जर विजय प्राप्त करायचा असेल तर ही योजना तुम्हाला काही टाकायचं का तिच्यात? फक्त तुम्हाला जाऊन सांगायचं की बाबा तुम्हाला आम्ही एवढे घरकुल दिले, एवढ्या शेतकरी सन्मान योजना केला, एवढे गॅस दिले, आपण एवढे जनधन खाते दिले, एवढे घरकुलं दिले. ह्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आमच्या सरकारनं तुम्हाला दिलेले तुमच्या अडचणी कुठल्या सांगा.
मला दररोज 10 लोकांचे फोन येतात की आमच्या घरकुलाचे पैसे पडले नाही म्हणून, वसमतून सुद्धा येतात. म्हणून आपण पंचायत समितीत गेले का कोणी किंवा का घरकुलाचे पैसे पडत नाही, हे लोक पैसे घेऊन त्या लोकांचे पैसे घ्यायले आणि त्यांच्यासोबत जाऊन त्यांचे पैसे काढून घ्यायले, म्हणजे ते पैसे बी कमवाले आणि योजना आमची म्हणून सांगायले. ह्या 2 गोष्टी त्यांना जर करू लागल्या तर तुमचं काय, आपलं भारतीय जनता पार्टीचं काय, आमची योजना असून जर लोक त्याचा फायदा घेऊ लागले याचा विचार करण्यासाठी हे अभियान आहे. 11 वर्षात मोदी साहेबांनी काय काम केलं हे पहिला खरोखर हा कार्यक्रम आपल्याला काही ठिकाणी प्रदेशी कार्यकारिणी झाली, प्रदेशीय कार्यकारिणीच्या नंतर या ठिकाणी जिल्ह्याची कार्यकारिणी होणार. आणि मित्रांनो, जिल्ह्याची कार्यकारिणी झाल्याच्या नंतर आपल्यावर मंडळ या ठिकाणी कार्यशाळा घ्यायच्या. ही कार्यशाळा ज्या पद्धतीने आपण घ्यायचं, आम्ही प्रदेशाला आपल्याला सांगितल्या, प्रदेशात आपण जे काही जिल्ह्यावर सांगतोय आणि जिल्ह्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडळावर द्यायचं आहे. आणि मंडळाच्या नंतर आपल्याला शक्ती केंद्र प्रमुखापर्यंत शाळा न्यायच्या आणि कार्यक्रम राखलेला आहे. तो आपला कार्यक्रम सर्व सामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य नागरिकापर्यंत या मोदी साहेबांना 11 वर्षामध्ये कार्य केलेलं आहे. ते 9 तारखेला उद्याच्या पूर्ण 11 वर्ष पूर्ण होतील आणि त्याची वाटचाल 11 वर्ष पूर्ण जाऊन आपल्या देशाला तर काय काय दिलं आणि काय नाही दिलं त्याची पुस्तिका तुम्हाला येईल, त्या ठिकाणी पॉम्पलेट तुम्हाला येईल. आणि तो पॉम्पलेट आपल्या ज्या पद्धतीनं म्हणजे खाण्यात दिली तर आपण पॉम्पलेट काढले, आपल्या घरामध्ये पोहोचवले, लोकांपर्यंत दिले. तर ती माहिती आज भारतामध्ये नाही, भारतामध्ये मला वाटतं आता प्रोफेसर साहेबांनी सांगितलं अहिल्यादेवीच्या ठिकाणी सर्वसामान्य समाजाच्या लोकांना माहीत नव्हत्या, तर देशातल्या गल्ली गोष्टीपर्यंत अहिल्यादेवीच्या कार्य त्या ठिकाणी गेले. त्याच पद्धतीनं आपल्याला माननीय मोदी साहेबांचं 11 वर्षाचा काळ त्यांनी केलेल्या कार्याचं आपल्याला सुशासन कसं केलं, काय कारभार केला, त्या पद्धतीने अहिल्यादेवीच्या धर्तीवर त्याच्या पद्धतीने अहिल्यादेवीने कारभार केला, त्याच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना कार्यकाळ केला. त्याच पद्धतीनं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम यायचा आहे. म्हणून आपला हा कार्यक्रम अगोदर कार्यक्रम जो आपल्याला आलेला आहे तो कार्यक्रम फार अवलंबून दाखवतो. खरं म्हणजे काय चाललंय, समाजात काय केलं, देशात काय केलं, सगळ्या गोष्टी आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितल्या. मी आपल्याला एकच गोष्ट सांगणार आहे, राजकीय पुढाऱ्यांनी बोंबाऱ्याचा खेळ जरी चालला तर तिथं लवून पाहिलं पाहिजे, लोकांना आपल्याकडे पाहिलं पाहिजे, बाबा हे बी पाहायला होतं. आता गावात घरकुले येतात आणि कोणी लोक आम्ही घेऊन आलो होता पैसे जमा करायचं, आत्ता 10,000 रुपये जमा करायचे आणि योजना आमची, पैसे आमच्या सरकारचे आणि पैसे तुम्ही जमा करता ना. आपल्या विरोधातले सरपंच राष्ट्रवादीवाले कोणत्या शरद पवारवाली, उद्धव ठाकरेवाली असो किंवा अन्य असो, की गावात पैसे जमा करायला याचा अर्थ काय की बा यांनी घरकुल आणलं, हा अर्थ त्याचा तो की बा घरकुल या राष्ट्रवादी शरद पवारच्याच माणसानं हे घरकुल आपले आणले असा अर्थ. म्हणून आपल्या याद्या जिल्हाध्यक्षांना आता सांगितलं की आमच्याजवळ याद्या आहेत, त्या याद्या आपण जिल्हा परिषदेचे प्रमुख घेत आपले सगळ्या आपण जिल्हा परिषदेचे प्रमुख केले, त्यांनी साहेबांना याद्या न्याव्या आणि गावागावातल्या प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याकडे बूथ अध्यक्षाकडे देऊन ती सगळी लोक जमा करून आणायची. त्यांना घरकुल केले. एका बैठकीत त्यांना बसून सांगायचं की बाबा मोदी सरकारनं आमच्या फडणवीस साहेबानं तुम्हाला घरकुल मंजूर केलं आणि लगेच त्यांना एक छोटासा आमच्या कंपनीच्या निश्चित रूपाने त्यांना वाटेल की बाबा आपल्या सरकारने केलं. गावागावात नळ योजना आम्ही करू लागलो. गावातल्या नळ योजना केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारचा त्यामध्ये हिस्सा आम्ही यांना पाणी देणार, म्हणजे नळाचं पाणी तुमच्या घरापर्यंत